त्या इतक्या टफ कॉम्पिटिशनमध्ये मी सस्टेन होणं खूप अवघड आहे, कारण ती खूप मातब्बर मंडळी आहेत सगळीवरची. तर मग मी माझ्यासाठी स्वतःला जसं समजावलं आहे की टेलिव्हिजन आणि मग वेब सिरीज ही आता जागा उरलेली आहे, तिथे आपण जरा हातपाय मारून बघूया. मलाच स्वतःला माहीत नव्हतं, त्यामुळे ह्या बाबतीत मी नक्कीच आय वॉज लुकिंग फॉरवर्ड की आता लेखिका काय नेमकं लिहून देणार आहे आणि बेबी मून या संदर्भात काय करायचं असतं की तिथे जाऊन आम्ही काय धमाल करणार आहोत. असं निश्चित फार कमी होतं की 500-600 इतकी गोडदौड चालू आहे आणि बऱ्याचदा मी दमून जातो की मला असं होतं की हां, आता सगळा ज्यूस संपलाय गोष्टीतला खरं तर. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली आहे तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर, अर्थात मुरांबा या मालिकेच्या सेटवर, आणि माझ्यासोबत आहे तुमचा लाडका अक्षय म्हणजेच शशांक. कसा आहेस? एकदम मजेत, छान, बिझी आहे दादा. बरं, मालिका खूप छान सुरू आहे. नुकतंच 600 भागांचा टप्पा पूर्ण केलाय. प्रेक्षकांचं तुझ्या प्रत्येक मालिकेला प्रेम मिळतं, हे पाहून तुला आता कसं वाटतंय? ऋणी असल्यासारखं वाटतं एकतर, आणि हे उगाच खूप पुस्तकी किंवा ड्रॅमॅटिक बोलायचं म्हणून नाही, पण खरंच ऋणी वाटतं. नाहीतर टेलिव्हिजनचं असं म्हणतात की एकदा चेहरा दिसला की तो जुना होऊन जातो. ती रिपीट व्हॅल्यू त्याला तितकी नसते, पण देवाच्या कृपेनी आणि आईवडिलांच्या आशीर्वादानी, प्रेक्षकांच्या प्रेमानी, बायकोच्या सपोर्टनी, सगळ्यांमुळेच आणि माझ्या प्रामाणिकपणामुळे हे टिकवता आलं आहे आत्तापर्यंत. हे आणि असंच कायम चालू राहू, कारण मी इतर भाषांमध्ये, इतर माध्यमांमध्ये कितीही काम केलं तरीसुद्धा मी मालिकांमध्ये परत परत दिसत राहीन तुम्हाला, परत परत येत राहीन. आणि ते मी स्वतःशीच एक ठरवलेलं आहे की फिल्म्समध्ये आता काही चेहरे हे सेट झालेले आहेत, नाटकामध्ये काही चेहरे हे सेट झालेले आहेत. मग आपल्यासाठी आता जागा कुठे उरली आहे, कारण त्या इतक्या टफ कॉम्पिटिशनमध्ये मी सस्टेन होणं खूप अवघड आहे, कारण ती खूप मातब्बर मंडळी आहेत सगळीवरची. तर मग मी माझ्यासाठी स्वतःला जसं समजावलं आहे की टेलिव्हिजन आणि मग वेब सिरीज ही आता जागा उरलेली आहे, तिथे आपण जरा हातपाय मारून बघूया आणि तेच आयुष्यभर प्रयत्न चालू राहतील. पण तू जे काही रोल साकारलेत किंवा भूमिका केल्यात त्या सगळ्याच खूप छान असतात, सो असं मला तरी नाही वाटत. पण तरी आता सध्या जे काय आम्ही सोशल मीडियावरती प्रोमोज पाहिली या मालिकेचे, त्यामध्ये मुकादम भावंड ही लहान झाली, त्यामुळे पुन्हा नव्याने बालपण जगायला मिळतंय, युनिफॉर्म घालायला मिळतोय. तर बालपणातल्या आठवणी जाग्या झाल्या का? असं नाही म्हणता येणार की बालपणातल्या काही आठवणी वगैरे जागा झाला. ती तेवढी एका सीनची गरज होती आणि तेवढ्या एका सीन पुरतंच होतं. पण असं काही माझ्या बाबतीत फारसं होत नाही, बऱ्याचदा होत नाही. असं कधीतरी होतं असं की एखादं काहीतरी आपण सीन पुरतं वागतो आणि मग आपल्याला काही आठवणी जाग्या होतात, नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. पण असं काही निश्चित माझ्या बाबतीत होत नाही की आज युनिफॉर्म घातला म्हणून मी शाळेतलाच आठवू लागलो स्वतःला, किंवा मध्ये गुंडांचा वेश मी केला होता म्हणून मी कधी गुंडासारखं वागलोय का. तर तसं असं माझं कधी होत नाही, कारण मी प्रत्येक वाक्यामध्ये, त्या भूमिकेमध्ये असं इमोशनली अडकणारा माणूस नाही आहे. त्यामुळे मी तेवढा एक सीन आहे तो सीन परसे करतो आणि बाहेर पडतो. सध्या मालिकेत अजून एक मोठी गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे रेवा आणि तुम्ही बेबी मूनला जाताय आणि तुमच्या मागे मागे रमा सुद्धा येते. तर सध्या जो काही ट्रॅक सुरू आहे, प्रेक्षकही खूप एक्सायटेड आहेत त्यासाठी आणि आम्ही सुद्धा खूप उत्सुक आहोत. पण या ट्रॅक बद्दल तू काय सांगशील? बरंच तू सांगून टाकलंस आता, त्यामुळे आता मी काही सांगण्यासारखं उरलेलं नाहीये. पण प्रेक्षक बघतायत आणि अर्थात बेबी मून जो कॉन्सेप्ट खरंच मला, शशांकला सुद्धा माहीत नव्हता, खरंच माहीत नव्हता की असा काही बेबी मून प्रकार असतो. म्हणजे ऋग्वेदच्या वेळेला प्रियांकाला मी कुठे असा घेऊन गेलो नव्हतो की आई ग तू किती दमते, चल ग मी तुला फिरायला घेऊन जातो. ते वरचेवर तसंही व्हायचं, त्यामुळे असे बेबी मून्स आमचे खूप झालेत. पण हा कॉन्सेप्ट मलाच स्वतःला माहीत नव्हता, त्यामुळे ह्या बाबतीत मी नक्कीच आय वॉज लुकिंग फॉरवर्ड की आता लेखिका काय नेमकं लिहून देणार आहे आणि बेबी मून या संदर्भात काय करायचं असतं की तिथे जाऊन आम्ही काय धमाल करणार आहोत. पण दुसरा अर्थात मोटिव्ह अक्षय आणि रमा या पात्रांचा हा असतो की ते रेवाच्या तोंडून सगळं वदवून घ्यायचं. तर अक्षय या पात्रासाठी सुद्धा ते इतकं लिंगरिंग झालेलं आहे, आता इतके महिने तिथेच गाडी जी अडकलेली आहे की ती प्रेग्नंट आहे असं नाटक करते असं आम्हाला वाटतंय आणि आमचा संसार काही रुळावर येत नाहीये. तर ते कुठेतरी रुळावर येण्याची सुरुवात कदाचित या बेबी मूनच्या निमित्ताने होईल असं अक्षयला वाटतंय किंवा रमालाही वाटतंय. आणि म्हणून मी जास्त एक्सायटेड आहे की आता चला गोष्ट पुढे हलेल अजून ह्या निमित्ताने. तर आता नेमकं तिथे जाऊन काय कळणार आहे हे प्रेक्षकांना एपिसोड बघितल्याशिवाय कळणार नाही. पण इतकंच सांगितलं की 21 तारखेला 21 जानेवारीला आमचा महा एपिसोड आहे. तर त्या महा एपिसोडमध्ये पण काही गोष्टी तुमच्यासमोर रिव्हील होतील, त्याचा उलगडा होईल. तर तो बघायचा आणि त्याच्या पुढचेही बघतच राहा, कारण जसं मगाशी म्हणाली की 600 पर्यंतचा टप्पा कसा खरंच पार झाला कळलं नाही. कारण असं निश्चित फार कमी होतं
की 500-600 इतकी गोडधोड चालू आहे आणि बऱ्याचदा मी दमून जातो, की मला असं होतं की हां, आता सगळा ज्यूस संपलाय गोष्टीतला खरं तर. आता संपलंय खरं तर. आपण ते वाढवतोय. माझंही हे रोजच्या जॉबसारखं काम आहे. मी ते करतोय आणि ऑनेस्टली करतोय. पण ह्या प्रोजेक्टच्या बाबतीत तसं झालं नाहीये, कारण मला खरंच कळलं नाही, की अरे 600 झाले आपले? केव्हा झाले? याचं दुसरं कारण हेही असेल, की हे आमचं जे प्रोडक्शन हाऊस आहे पॅनोरामा आणि स्टार प्रवाह हे चॅनल त्यांनी मला माझी इतर सुद्धा कामं करू दिली. त्यामुळे मी कदाचित ह्या प्रवासात इतकं अडकलो नाही, की अरे 600 केव्हा झाले? म्हणजे ही मालिका करत असतानाच मला स्कॅमसारखी अख्खी सिरीज करू दिली त्यांनी, किंवा एका आमने-सामने नाटकाचे काही अमेरिकेतले निवडक प्रयोग जे त्या ॲक्टरला जाता येणार नव्हतं म्हणून मी जाऊन अमेरिकेत प्रयोग केले. सो तेही मला यांनी करू दिलं. आत्ता एक लंडनला फिल्म केली. सो हे सगळं ते करू देतात, ती मुभा देतात म्हणून कदाचित मला हा प्रवास कळला नसेल आणि मग मला असं वाटतं की आणखीन 600च काय, आणखीन 400 सुद्धा हे मला करू देतील आणि मीही तितक्या उत्साहाने करत राहीन. अगदीच नो डाऊट तुम्ही इतकं चांगलं काम करताय म्हटल्यावर अजून भाग होतीलच. पण मला असं विचारायचं की मालिकेत आम्हाला रेवा, रमा आणि अक्षय हा लव्ह ट्रायंगल पाहायला मिळतो. त्यामुळे मालिकेत तुझा सँडविच होतोच, पण बिहाइंड द कॅमेरा ऑफ स्क्रीन तुझा सँडविच होतो का शिवानी आणि निशानीमुळे? नाही, म्हणजे तू सँडविचच म्हणालीस तर मी डाएट हा भाग असतो त्या दोघांमध्ये, त्यामुळे त्या सँडविचमध्ये मी कधी क्लब होत नाही फारसा. पण त्या दोघींची जाम गट्टी आहे आणि त्या दोघींचं काय 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 चालू असतं. मी तसाही मुळात अत्यंत शांत स्वभावाचा माणूस असल्यामुळे ऑलरेडी इतकं बोलावं लागतं, त्याच्यात आणखीन गंमत मजा मस्तीमध्ये कुठे स्वतःची एनर्जी घालवा ह्या मताचं मी असल्यामुळे फारसा इन्व्हॉल्व्ह होत नाही गोष्टींमध्ये. थँक्यू सो मच शशांक, तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. पण मालिकेने 600 भागांचा टप्पा पूर्ण केलाय, तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? इतकंच सांगेन की तुमचं जे आजवरचं प्रेम आहे या मालिकेवर, अक्षय या भूमिकेवर, ते तसंच ठेवा. आता काही दिवसांनी तर अवॉर्ड फंक्शन्स सुद्धा येतील, तर तिकडेही तुमच्या प्रेमाची गरज आहे. आणि ह्या कामाव्यतिरिक्त मी आणखीन खूप काही काम करतोय, तर तेही निश्चित बघा आणि तिथे तसंच प्रेम करत राहा. कारण तुमचं प्रेम, तुमच्या प्रतिक्रिया, तुम्हाला काय आवडत नाहीये हेही माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तर वेगवेगळं करण्याचा हेतू कायम असतो. एक जाता आता गमतीचा भाग आणखीन एक सांगतो, की मला एका खूप मोठ्या नाटककारांनी असं सांगितलं होतं, की हे जे हँडरायटिंग आहे हे कधीच बदलणार नाही. तू या हँडरायटिंगनी गोष्ट वेगवेगळी सांगणार आहेस. त्यामुळे चेहरा हाच राहणार आहे. ह्या चेहऱ्याने मी वेगवेगळ्या गोष्टी लोकांपर्यंत आणत राहणार आहे. तर त्या तुम्हाला आवडल्या तर जरूर माझ्यापर्यंत त्याची पावती पोचवा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.